अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मोहोळ विधानसभा मतदारसंघात मागील वर्षभरापासून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे हे या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून या मतदारसंघात शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी आणि वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक आणि आग्रही भूमिका बजावताना दिसून येत आहेत। अनेक गावचे रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शाळेच्या इमारती, मूलभूत सुविधा यासाठी प्रसंगी स्वखर्चाने विविध विकास कामे करताना दिसून येत आहेत। तर या मतदारसंघातील दुर्लक्षित राहिलेले राजकीय विरोधातील गावे म्हणून, विकासापासून वंचित ठेवलेली गावे म्हणून टीका होत आलेल्या गावांमधील मूलभूत सुविधा, शेतीसाठीचे पाणी, पिण्यासाठीचे पाणी यासाठी प्रसंगी प्रशासनास धारेवर धरत कामे मार्गी लावताना दिसून येत आहेत। तर या मतदारसंघातील दैवी आघात, दुर्दैवी अपघात अथवा आजारपण यामुळे संकटात सापडलेल्या अनेक कुटुंबांना मदत करीत असल्याचंही दिसून आलं आहे। राजू खरे यांच्या सुविद्य पत्नी तृप्तीताई खरे यांनी देखील आता आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवून देताना दिसून येत आहेत। असं म्हटलं जातं की एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे महिलेचा हात असतो। अगदी त्याच पद्धतीनं उद्योजक राजू खरे यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी खंबीरपणे साथ देताना दिसून येत आहेत। याचाच प्रत्यय म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावात महिलांचा हळदी कुंकू समारंभ व गावातील भजनी मंडळास खरे यांच्या कुटुंबाकडून भजनाचे सर्व साहित्य स्वखर्चाने देण्यात आले। या पार्श्वभूमीवर सौ तृप्तीताई खरे यांचे गावात जल्लोषात स्वागत करत गावातील मध्यवर्ती भागातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आरती करण्यात आली। त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करत सौ तृप्तीताई खरे यांनी यांचा महिला गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सौ तृप्तीताई खरे यांनी आपले विचार मांडत गावातील महिलांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेतल्या। या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी दिसून आली। येणाऱ्या काळात खरे यांच्या पाठीशी राहू असा विश्वास माता भगिनींनी यावेळी दिला। मी सौ तृप्ती राजू खरे, मी आपले सर्वांचे येथे आज कार्यक्रम ज्यांनी आयोजन केले त्या आयोजकांचे आभार मानते। आज शिव छत्रपतींची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरी होत आहे। सध्या प्रत्येक महिलेमध्ये जिजाऊ ही जागृत झाली पाहिजे। प्रत्येक महिलेच्या आतून शिव छत्रपती घडला पाहिजे, कारण की शिव छत्रपतींनी महिलांना मानाचं, सन्मानाचं स्थान मिळवून दिलेलं आहे। आज आपण मला येथे बोलवलं, जसं संजू भाऊंनी सांगितलं, संजू भाऊ त्याशी आले होते भजनाचं साहित्य घेण्यासाठी। आज पंढरपूरमध्ये वारी असल्यामुळे टाळ काही आम्हाला भेटत नव्हते। मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की टाळ आम्ही मागून घेऊन जातो, त्याच अनुषंगाने आम्हाला हळदी कुंकाचा कार्यक्रम घेता येईल, मला महिलांशी भेटता येईल, मला बोलता येईल। त्याप्रमाणे आज हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। मला असं वाटतं की सर्वांना हळदी कुंकू आणि वाण मिळालं असेल। ज्याप्रमाणे भाऊंनी सांगितलं की माझे मिस्टर श्री राजू खरे हे मोहोळ मतदारसंघातील भावी उमेदवार आहेत। आता तुम्ही बघितलं असेल, भाऊंनीही सांगितलं की असा कोणताही आमदार नाही की तो जिंकून येण्याआधी
मतदारसंघातली कामं तडीस नेत असेल. आधी मतदान करा आणि मग मी तुमच्या अडचणी दूर करतो. आतापर्यंत आपण असं बघत आलेलो आहे. पण माझ्या मिस्टरांनी तसं न करता 2019ला माझ्या मिस्टरांचं तिकीट लास्ट मोमेंटला कॅन्सल केलं गेलं. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी यावेळेस कोणाच्याही दारात जाऊन तिकिटाची मागणी केलेली नाही. माझ्या मिस्टरांनी कामातून दाखवून द्यायचं ठरवलेलं आहे. आमदार कसा असावा आणि आमदाराची कामं कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे मिस्टर राजू खरे. तर सोलापूरला बरेचसे रस्ते पास करून दिलेले आहेत. भाऊनी सांगितल्याप्रमाणे बिरोबाच्या मंदिराला कलर पोच केला, भजनी मंडळाचं साहित्य पोच केलं, आणखीन रथासाठी आणखीन मदत होणार आहे. माझी आपणास हीच विनंती आहे की आपण सगळेच सुज्ञ दिसता, त्यामुळे तुम्ही विचार करा. असं कधीच घडलेलं नाही की निवडून येण्याआधी जनतेच्या ज्या अडचणी आहेत ह्या पूर्ण केल्या जातात. आज मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, या व्यतिरिक्त वैद्यकीय सेवा काय असेल, शाळेच्या काय अडचणी असतील, अंगणवाडीच्या काय अडचणी असतील, अशा बऱ्याच ह्या ना त्या कारणाने माझ्या मिस्टरांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे. माझी आपणास विनंती आहे, तुम्ही इतिहास मागे बघा तुम्ही की कोणी असा व्यक्ती किंवा कोणी असा आमदार नाही की जिंकून येण्याआधी तो लाखो करोडो खर्च करून कामं करून देतो. आणि जे काही आतापर्यंत आमदार झालेले आहेत ते सगळे बाहेरचे आहेत. हा जो आमदार माझे मिस्टर राजू खरे हे तुमच्या मतदारसंघातील आहे. तुम्हाला अडीअडचणी आल्या तर तुम्ही लांबच्या आमदारांच्या इथे जाऊ शकत नाही तुमच्या अडचणी घेऊन. आता सध्याचे आमदार जे आहेत ते इंदापूरचे आहेत. एवढ्या लांब जाणं तुम्हाला शक्य नाही, पण गोपाळपूर तुम्हाला जवळ आहे. तुम्ही हक्काने तुमच्या आमदाराजवळ येऊ शकता, तुमच्या अडचणी मांडू शकता, तुम्ही भांडू शकता. पण मला वाटतं भांडण्याची वेळ माझे मिस्टर येऊ देत नाहीत. माझी आपणास विनंती आहे, आपण मला इथे बोलवलं, पण जाता जाता तुम्हाला मी आणखीन एकदा विनंती करेन की यावेळेस तुम्ही चुकू नका आणि तुमचं मत वाया घालवू नका. आतापर्यंत तुम्ही बघितलं माझ्या मिस्टरांनी तुमच्या विकासासाठी प्रयत्न केलेला आहे. जर जिंकून दिलं तर तुमच्या गावाचा ह्याच्याही पेक्षा जास्त विकास होईल. आणि तुम्ही असंच एक खणकर नेतृत्व तुम्ही निवडून द्यावं आणि असंच माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, आमचे हात बळकट करावे. आणि येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही पक्ष न बघता माणूस बघा, माणसाचं काम बघा आणि माझ्या मिस्टरांना भरपूर मतांनी विजयी करा.